सर्व पेट सांभाळतात म्हणजे पाळीव प्राणी जे घरामध्ये सांभाळतात ना त्या लोकांना ना काही गोष्टी सांगाव्याशा आज वाटत आहेत तुम्हाला. आणि सगळ्यात म्हणजे खास करून गोष्टी सांगण्यापेक्षा आहे ना मी त्यांना सुचवणार आहे काही गोष्टी. तर म्हणजे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा, कारण ज्या पाळीव प्राण्यांना आपण घरामध्ये पाळतो, ठीक आहे, ज्या पाळीव प्राण्यांसाठी आपण पैसे खर्च करून त्यांना आपल्या घरामध्ये आणतो, मग मात्र आपण त्यांच्याशी कसं वागतो, खास हा व्हिडिओ त्यासाठी आहे. मिस्टी केलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेव्हा पाळीव प्राणी आपण आपल्या घरामध्ये आणतो त्यांना जोडला गेलेला आपला कर्माचा सिद्धांत कसा असतो, आपले कर्म आपण कसे बिघडवतो. आपण खूप लोक अशी आहेत ज्यांना ब्रीड हवे असतं, पण त्यांच्या त्या ब्रीडच्या नादामध्ये किती ब्रीडचं नुकसान होतं, किती ब्रीडर त्यांना वाईटपणे वागवतात, किती ब्रीडर असे आहेत की जे त्यांच्यावर अत्याचार करतात आणि नंतर म्हातारे झाल्यावर त्यांना रस्त्यावर सोडून देतात. मला सांगा, हा कुठला न्याय आहे? आईबाप म्हातारे झाल्यावर तर निर्लज्ज लोक तर आजही त्यांना सोडून देतात, बरोबर. इतकेही हलकट जातीची लोक या जगामध्ये आहेत. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जे देताय तेच तुम्ही पेरताय. तुम्हाला वाटत असेल की आज आपण आपल्या अंगावरनं एक जबाबदारी झटकली आहे, पण हे लक्षात ठेवा, तीच पूर्ण जबाबदारी उद्या तुमची पुढची पिढी सांभाळणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला झटकणारच आहेत ते, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या हातून काय चुकलेलं आहे. मला माणसांना काही झालं तर इतकं वाईट वाटत नाही जितकं प्राण्यांना काही झाल्यावर वाटतं, कारण ती मुकी जनावरं आहेत, त्यांना बोलता येत नाही, त्यांना त्यांचं दुःख सांगता येत नाही. काही लोक त्यांना घेतात, हाऊस भागली की रस्त्यावर सोडून देतात. ज्यांना कुठलंही ट्रॅफिक नॉलेज नसतं ती बिचारी रस्त्यावर सैरभैर पळतात, ॲक्सिडेंटमध्ये जातात. काही तर असे विद्वान आहेत की ज्यांना बाईक चालवतानाही कळत नाही, कार चालवतानाही कळत नाही की आपल्या गाडीखाली एक मुका जीव गेला आहे. इतके महान विद्वान आपल्या या धर्तीवर आहेत. त्यांचंही ते कर्म आहे. त्यांचं कर्म जर खराब होणार असेल तर त्यांच्या हातून ह्या चुका होतात. त्यांच्यापेक्षा विद्वान असे असतात की जे ड्रिंक वगैरे करून गाड्या चालवतात. काही जण तर असे असतात की हाऊस म्हणून मुक्या प्राण्यांना छळतात आणि त्यांचे व्हिडिओ मात्र टाकतात. काही महाभाग असे पण असतात की समोर एखाद्या मुक्या प्राण्याला छळताना कोणी दिसतंय तर त्यांचे व्हिडिओ काढत बसतात, पण हे नाही की ते त्यांना वाचवायला जातील. मला सांगा, छळणारा तर गुन्हेगार आहेच आहे, तो त्याचे कर्म तर भोगणारच आहे. व्हिडिओ काढणारा तर त्याच्यापेक्षा डबल गुन्हेगार आहे, कारण तो त्याच्यामध्ये ताकद नसते म्हणून तो एक व्हिडिओ काढतो, सोशल मीडियावर टाकतो. सोशल मीडियावाले त्या क्षणाला तो तिथे नाही पोचू शकत. त्या क्षणाला बाबा तू तिथे असतोस किंवा तू तिथे असतेस तर तू वाचव ना, तू तुझे कर्म का खराब केले. एक व्हिडिओ काढून हातामध्ये आपल्याला नवीन नवीन गॅझेट्स आलेले आहेत, सोशल नेटवर्क आपल्याकडे आहे, म्हणून आपण वाटेल तसं वागायचं. कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर आपण मात्र व्हिडिओ काढायला पुढे असतो. आपण एखाद्याला पटकन उचलून आपण हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यासाठी नेत नाही. तर हे मनुष्याची गत आहे, तर प्राण्यांची गत तर किती खराब असेल. जो तो उठतो त्यांना मारतो, जो तो उठतो त्यांना. तुमचं ते बिघडवतातच काय? त्यांना बोलता येत नाही म्हणून ते भुंकतात किंवा मांजर म्याव करेल, कारण बोलता येत नाही. त्यांच्या बोलण्याची जर भाषा तुम्हाला कळाली असती ना तर वेगळं असतं, पण त्यांना ते बोलताच येत नाही, त्यांची भाषा तुम्हाला कळत नाही. मग त्यांना मारण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? तुम्ही त्यांना 2 घास देऊ शकत नाही तर त्यांच्या तोंडाचे 2 घास का काढताय? काही ब्रीडर लोक जर त्यांना काही खायला देत आहेत, त्यांना वेळोवेळी दिवसामध्ये 1 टाईम तरी त्यांना बिचाऱ्यांना जेवण मिळत असेल तर त्यावरही तुमचं हे असतं बंधन, इथे नाही द्यायचं, तिथे नाही द्यायचं, इथे घाण करतात, तिथे घाण करतात. अहो, रस्त्याने जाता जाता किती जण रस्त्यावर थुकत असतात, किती जण थुकतात. साधं बिल्डिंगमध्ये राहिलात ना तरी केसांचे गुंतेवरनं इतकी लोक अशी आहेत ना की ज्यांना सभ्यपणाच माहीत नाही आहे, कळलं. ते केसांचे गुंते पण असे खाली टाकतात. म्हणजे नुसतं शिकून सवरून उपयोग नाही हो. शिकून सवरून काय तुम्ही मोठे सुशिक्षित होत नाही, कळलं, अजिबात होत नाही. कारण मी तुम्हाला सांगते, जो शिकला सवरलेला माणूस आहे ना तो ना गाडीमधनं जात असेल आणि जर शेंगदाणे खाल्ले तर शेंगदाण्याची टर्फलं पण असतील किंवा एखादं चॉकलेटचा रॅपर पण असेल ना, काच खाली करून तो बाहेर टाकतो. ह्याला सुशिक्षितपणा म्हणत नाही हो, अजिबात म्हणत नाहीत,
कळलं. हे सुशिक्षित नव्हेतच, हे अडाणी, सगळ्यात महाअडाणी लोक ही. त्यामुळे आहे ना, सुशिक्षित असण्यात आणि सुशिक्षितपणा दाखवण्यामध्ये फार फरक आहे. तेव्हा मंडळी, ही जी मुकी प्राणी आहेत ना, मी तर सगळ्यांना अशी सूचना देते किंवा सगळ्यांना मी असं एक सल्ला देते की ज्या घरामधली जी महत्त्वाची जी मेन स्त्री आहे, तिला जर पाळीव प्राणी आणलेला आवडत नसेल तर अजिबात आणत जाऊ नका. त्या पिल्लाचे हाल करण्याचा अधिकार कुणालाही नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पाळीव प्राण्यांचे जर हाल केलेत तर तुमचे म्हातारपणी हाल होणारच आहेत. म्हातारपण तुम्ही खराब करताय. ठीक आहे. ज्या स्वर्गामध्ये कुत्र्यांनाही जागा द्यावी लागली होती, युधिष्ठिर जेव्हा आपलं कुत्रं घेऊन गेला तेव्हा त्याला जागा स्वर्गातही द्यावी लागली, कारण त्याशिवाय युधिष्ठिर आज जाणार नव्हतं. तर ज्या कुत्र्यांना स्वर्गात जागा मिळाली आहे तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत? आपला काय, आपली लायकी आहे का आपण त्यांना हडतूड करण्याची? तरी इतके विचित्र व्हिडिओ बघत असते ना मी आजकाल, माझं डोकं एकदम सनकतं. ब्रीडचाही नाद सोडावा. मला वाटतं आपल्या हिंदुस्थानामध्ये अतिशय सुंदर जात आहे, मेंटेनन्स अजिबात लागत नाही त्यांना. वेळोवेळी इंजेक्शन द्यावी, वेळोवेळी त्यांची फक्त काळजी घ्यावी, बाकी कसलंही मेंटेनन्स नसतं. कळलं. तर आपल्या देशाचे जी कुत्री आहेत, रस्त्यावर फिरणाऱ्या मांजरी आहेत ना, त्यांना पाळायची इच्छाच असेल तर त्यांना ब्रीड बनवा तुम्ही तुमचं. कळलं. कारण तुम्ही पण इंडियन आहात, तुम्हीही या देशाची एक ब्रीडच आहात. तर तेव्हा त्यांना आपल्या घरी आणा, त्यांना घर द्या, त्यांना माया लावा. हे नाही की ब्रीड 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 विकत आणायचे आणि त्यांचे हाल करायचे. 24 तास त्यांना काही लोक तर अक्षरशः बांधून ठेवतात. 24 तास बांधतात. एक लक्षात घ्या, म्हातारपणी तुम्हाला पण कोणीतरी वृद्धाश्रमात नेऊन बंदिस्त करेल. अजिबात ह्या गोष्टी करू नका. तर मंडळी, कर्म खराब करू नका, कारण कर्मांचा हिशोब द्यावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो भोगावा लागतो. त्यामुळे म्हातारपण खराब करू नका. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. त्यांनी तुमचं काहीही चुकवलेलं नाही आहे आणि काहीही खराब केलेलं नाही आहे. जर तुम्ही त्यांच्यासाठी काही चांगलं करू शकत नसाल तर त्यांचं वाईट करण्याचा अधिकार मात्र तुम्हाला नाही आहे. पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशा सर्व नालायक लोकांपर्यंत हा पोचवा जे हे सगळे प्रकार करतात. धन्यवाद.